बोलतो थांबली गाडी आणि मी एकटाच गाडीच्या खाली उतरलो आणि मला लागला सांगायला असं आहे तसं माझ्याकडे पाटलाचं रेकॉर्डिंग ह्याव त्याव. म्हणलं तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत तर मग मी काय करू म्हणलं तू त्याच्यामुळेच इथं आलता काय. ते मला नाही माझ्या केसचा विषय मी कशाला असला विषय काढू असं तसं. तर मग मला तो आहे का पाडसिंगीच्या पुढं ते मादळमुळी रोडला भेटला. मला बोलून घेतलं त्याने. मग त्याचे ते नाटकं मोबाईल इथंच ठेवा माझा विठूला मग बाबा हे असं आहे तसं आहे. मग म्हणलं तू रेकॉर्डिंग दे ना. मग म्हणलं तुला मी पैसे मला माहिती ते लालची होतं पैशाचं. त्याने अगोदर बी 1-2 जणाला मी असंच फसिलेलं आहे. तर मग हा नेत्याला नाही नेत आता लय धड झाला ना तो चिल्लर लोकांना हे करून ते धड झाला. मग मला लागला हे करायला. तर मग आता मला त्याच्याकडून रेकॉर्डिंग काढायच्यात. मग तो शरद देवला एक दिवशी आला झालं आमचं बोलणं ह्याव त्याव. तर मग आता म्हणलं आपल्याच कुठं काय नाही. मग झालं सुरू ते मला हे रेकॉर्डिंग ऐकायच्यात असं तसं. मग मला रेकॉर्डिंग होत्या टोटल 64 आणि त्यापैकी किती ऐकल्या तुम्ही? ऐकल्यात नाही त्याच्यातल्या काही 10-5 ऐकलेलं. तर मग मला वाटत नव्हतं पाटलाचं कुठं नाव खराब व्हावं म्हणून. तर मग मी काय केलं मग त्याला बोलायला सुरुवात केलं आणि ते एवढा इचित्र पोरगा आहे त्याने माझ्या रेकॉर्डिंग सुरू केलं करायला. आता माझ्या लक्षात आलं तर मला करून द्या पण आपल्याला हे पाटलाकडेच द्यायचं म्हणलं गाबळ आपल्याला पाटलाचं नाव नाही खराब करायचं. त्याच्याकडून घेऊन तुम्हाला पाटलालाच द्यायच्या होत्या. तर पण मी एक दिवशी मला फोन आला मी कापसाचे गतुडेच घरी घेऊन चाललो होतो. तो म्हणला कवा करतात असं तसं. तर मी बोललोय धनंजय मुंडेला तुला 2 कोटी रुपये देतात असं तसं त्या रेकॉर्डिंग दे. मग आमचं बोलणं हे झालं. पण ह्यो मुलगा काय ह्याला वाटलं मी पाटलाचा उजवा हातच होईन माझ्यावर फुलं हेन पडते ना आता पाटलाच्या गाडीतच मी फिरन. ती बी रेकॉर्डिंग दिल्या आमच्या केलेल्या दिल्या. आणि मग झालं मग तिथं असं बसून हसणं बेसन भाकर चपाती खाल्ल्या मजल्यात. मग वर आला हसणं ते डायलॉग. मग त्याला वाटलं आता मी लय मोठा झालो इथं 100 बडकर 1 लाभार्थी गँग ह्यांच्यामधलं आता मी बी मोडणार माझं बी दुकानादारी हे सर सुरू होईल. मग झालं त्याचं सुरू. मग मला बोलून घेतलं म्हणले असं म्हणलं तुमच्या सुपारीचा विशेष नाही मला तुमचेच पुरावे द्यायचे होते आणि मी ते देणार बी नव्हतं तुम्हाला देणार होतो म्हणलं. तुम्ही धनंजय मुंडेंकडे भेटा गेल्यानंतर पाटलांनी तुम्हाला काय विचारलं होतं? तू कशाला गेलता तिथं? तर मी म्हणलं कुठं? ते म्हणले परळीला. म्हणलं धनंजय मुंडेकडे गेलतो मी. धनंजय मुंडे कोण? म्हणलं DM धन्या म्हणलं आता मला नाही ते संस्कार नाहीत मी बोलू शकत नाहीत असं तसं. मग त्यांचं ते सुरू झालं. मग म्हणलं घरच्याला टार्गेट करायचं ह्याचं त्याचं. मग माफी ना पाय पडायला तर मी कधीही पडतोय त्यांच्या पडलो असन पाय मागितली असन माफी आलो उठून. आणि त्याच्यावरच आज एक जण म्हणला काय आमचे उदय विशेष म्हणले तिथं पाय पडला आणि माफी मागितली आणि ह्याव केलं आणि त्याव केलं. आता हे साईड तर नार्कोटिस्टमध्ये सरच गाबाळ निघण गाड्यानं. मी जर माफी मागू नाही तर काही बी मागू. मी जर कोणाचं काय गाबाळ खाल्लं असलं तर मी बी गुतन त्याच्यामुळे मला भीची काही गरजच नाही. आणि अनेक एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ते शौर्य पाटील नाही का भेटायला गेले हा दिल्लीला. आता महाराष्ट्रात मॅटर होते पण हे आहे का कुठे गेलेत कुठं नाही समजा. पण तिथं गेले चांगली गोष्ट भेटायला गेले. पण हे वापस आल्याच्या नंतर 2 आहे का कलवरे ह्यांचे लाभार्थी टोळीतले पुन्हा वापस दिल्लीला कशाला गेले ह्या एक गोष्टीचा तपास लागला पाहिजे. आणि ते कलवरे आहे तर बीडचेच 2 ते थोडे म्हणजे कसं नाव नाही घ्यायचे थोडे घाबरून ठेवायचे. लय वळवळ करायला लागले की मग नाव काढायचे. मग हे वापस कशाला गेले ते असं काय झालं त्याच्यातलं एका कलवार तर काय साधारण होता राव गावाकडे बंगला बिडला असा रेटय कुठून कसं काय होतंय मलाच हे कळाना. गाड्यान घोड्यान लय जमतंय बाबा नाटकं समाजाच्या नावाखाली. पण मला तर ह्या बाई मग फाटके कपडे जाऊ मला अनेक ह्या बाई असं तुम्ही पुन्हा म्हणताना मला काय मुद्दाम घातलंय काय माहिती सारे कपडे फाटकेच मी हाय असाच आहे. आणि ते SIT नार्को टेस्टमध्ये येईन मी जर कोणाचे पैसे खाल्ले असले तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. समाजाला लय वाटत असेल हे बोलतोय बाबा पण मी काय करू माझ्यावर अन्यायच तेवढा झालाय. हे जर तुमच्यावर झालं तर तुम्ही काय करता विनाकारण जर तुम्हाला जर गुतीलं तर खूप अन्याय झालाय माझ्यावर. त्याच्यामुळे मी आहे का मी बोलतोय पोटतिडकीने बोलतोय ना. एवढ्या खालच्या पातळीच्या मायावर आहे का ह्याने आरोप नव्हते करायला पाहिजे. एवढा भयान डाग लागला हे डाग पुसण्यासाठीच मग सारी तळमळे. आणि मी माघार घेणारच नाही. मला खेळणे खूप मॅनेज करायचा प्रयत्न करायला लागत ते देऊत. पण हे नका करू पत्रकार परिषद घेऊ नका. पण आम्ही त्याचा प्रूफ सुद्धा आहे फोन सुद्धा आलेले सर. पण आम्ही काय मॅनेज नाही झालं मग ह्याने पत्रकार मॅनेज केले. आमचं ते YouTube चॅनलवाल्यानेच एवढं उचलून धरलं बिचाऱ्याने. ते नाहीत कोणाला मॅनेज झाली. मग काय आम्ही आलोत गावाकडं. बरं मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला नेमकं यामध्ये गुंतवण्यात का आलं?
गुतावण्यात आता काय झालं माहिती आहे का, रायगडला गेलतो आम्ही. हो. रायगडला गेलो तर महाराजाचं सिंहासन आहे तिथं बनवलेलं वाड्यात, बरोबर आहे का नाही. सिंहासन बनवलेलं आहे. तर मग मी काय म्हणतोय, एक पैलवान यंगलावर आणि यंगला ते तर महाराजाच्या सिंहासनावर पाय देऊन इथं पाय दिला त्याने, असं हात महाराज नाहीत कशा बसलेले, आणि हार घातला. मग खालून पब्लिक शिव्या देत होती, ते खाली उतरला, मी दिला 1-2 काना मागं. त्याला त्याचा राग असेल. मी काय म्हणलं, बाबा तुला हार घालायचंय ना, घाल, तुला वाटतंय. नाव नाही घेत मी, हा मी नाव घेत नाही. म्हणलं तुला हार घालायचा आहे, तुला मीडियामध्ये यायचंय, सर व्हायचं, तुला माहिती, तू नावाला आणि फोटोला आणि बॅनरला लय भुकेलास. तर मग ते तसं करायला गेला म्हणून मी हल्ला. पण ते वैयक्तिक मला अवघड वाटलं ना कुठं, तर माझ्या भावना दुखल्या, त्याच्यामुळे मी त्याला हल्ल्या 4 पाटलांसोबतचाच होता तू. आता ते तर मी ते नाही बोलत, रायगड आहे ते, मला नाही एकरी कुणाचं नाही उल्लेख करायचा, पण ते तसा झालेला पिक्चर आहे तो. त्यामुळे तुम्हाला गुंतवण्यात आलं. मग त्या पैलवानाचा राग होता लय दिवसापासून, ह्याला कुठं कसं गाठायचं, काय करायचंय, आणि मला नाव नाही घ्यायचं. माझ्याकडे लय मोठं आलेलं आहे, त्याच्यामुळे आहे का मला बरोबर दमाने नाव काढायचंय. मी काढतो योग्य वेळेला, बरोबर नाव काढतो. त्याच्यामुळे सध्या कसं असे नुसतं. तुम्हाला आता गुंतवण्यात आलं, पण धनंजय मुंडेंना का गुंतवण्यात आलं असेल यामध्ये? आता त्या गोष्टीवर तर मी बोलणारच आहे, पण विषय काय आहे माहिती का, एखाद्या नेत्याला एवढं टार्गेट करू नये. काय असन त्याच्या मागं बी ह्यांचा कुणीतरी आका असन, त्यांना ते आका बी माहिती आहे आम्हाला. पण काढतो योग्य वेळेला, ते बी सर समाजाला नाव ठेवणार नाही. कारण मला आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावरच चालायचं आहे. मला 18 पगड जातीलाच धरून चालायचं आहे. आणि आमचा बी समाज खूप पवित्र आहे, पण असे भरकटले जातात बघा, ऐकून एकरी उल्लेख, खाल्ल्या पातळीवर बोलणं, हे असं हे सोडून द्या. एक दिवस आहे का, मी ह्या दुनियात असन किंवा नसन, मी गेल्या जे माझ्यावर बोलतात ना, मी माझं समजा काही झालं बरं वाईट, तर उद्या ह्यांनाच ह्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि जर मी जगलो तर मला वाटतं आहे का, हे सारा 18 पगड जात आहे का, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एका छायाखाली आणली होती, तसंच कोण सरांनी एक राहावात आणि हे जातीवाद संपावात. ह्या जातीवादात काही मजा नाही. ह्या जातीवादामुळेच आज महाराष्ट्रात एवढाले समजा हे होते, तर भांडणं, राडे, पोलीस यंत्रणेला समजा वेटीस धरण्यात येतं. हे संपून जायला पाहिजे. सारे गुन्ह्या गोविंदाने नांदत येत. आणि जर आपणच कुणाच्या त्यांच्या भावना नाही दुखल्या, ते सुद्धा आपल्याला मराठा आरक्षणाला खूप मदत करतील. त्याच्यामुळं सरांनी व्यवस्थित राहावं, कुणी कुणाच्या भावना दुखू नाहीत, काय नाहीत, माझं एवढंच मत आहे. कोपर्डी प्रकरणात नेमकं काय झालं होतं, आणि जरांगे पाटील त्या ठिकाणी पळून देखील आले होते, तुम्ही सांगितलं, नेमकं काय प्रकरण होतं त्यामध्ये थोडक्यात? आता ते मॅटर असं होतं की आमचं वय होतं 24-25 वर्षी, आणि पाटलासाठी तर काय बी मी जाळात उडी मारायला तयार होतो. मग पाटील आम्हाला नारायणगडावर कार्यक्रम घ्यायचा होता. त्या कार्यक्रमाला आम्ही सुरेशांना धसकड गेलतो होतं, जयदत्तांना क्षीरसागरकडे गेलतो होतं, धनंजय मुंडे साहेबाकडे गेलतो होतं. आम्ही बुकं छापली होती, लोकांनी वर्गाने बी दिल्या. कार्यक्रमच मोठा घ्यायचा होता. 5 लाख कुटुंब तिथं आणायचे होते. लय मोठा कार्यक्रम होता. आणि तिथं ते झेंडा लावलेला, ते नितीन भाऊ काकडे म्हणून होतं आपले बोदेगावचे, मला वाटतं तेव्हा झेडपी मेंबर का काहीतरी असं, जिल्हा परिषद मेंबर, माजी मेंबर होते का होते हे मला एवढं पक्क माहीत नाही. ते सारा खर्च त्याने केलेला आहे. आणि ते एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा होता, त्याच्यामुळे मग आम्ही काय ह्यांच्याकडे गेलो तर सर ते झालं पैसे पाण्याचं. सर भैयू महाराज बी मदत करणार होते. आम्ही इंदोरला बी गेलो तर लय मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. पण त्या कार्यक्रमाचा पैसाच कुठे गेला आणि काय झालं ते मी सांगू शकत. ते आता ते काहीच काढू नका, ते काय झालं काय नाही. मग ते कार्यक्रम कॅन्सल झाल्यामुळे पैसा जमा झाला असेल, त्याचा अंत नाही. तर ते काढूच नका आता. मग विषय असा झाला, मग ते कार्यक्रम कॅन्सल झाला. तर पाटील म्हणले आता असं करावं लागेल आपल्याला. आम्ही तिकडं गेलो ते सदावरती, पण ते हुकलं. तुम्हाला हेच सांगतो शॉर्टकटमध्ये आपलं कोपर्डीचंच. तर म्हणले मी फाशी घेईन जर आरोपीला नाही मारलं तर. पण म्हणलं कशामुळं? तर म्हणले कार्यक्रम कॅन्सल झालाय, माझं लय नाव जाईन. आता आम्ही तर इकडलं लक्ष इकडे घेण्यासाठी, हा हे समजा, हे जे समजा समाज म्हणे ना तुम्ही कार्यक्रम कॅन्सल केला, काय केलं तुम्ही, तर मग हे विषय डायव्हर्ट करण्यासाठी मग हेच ठरलं. तर आम्ही 24-25 वर्ष वय, मारायचं तर मारायचंय. मी होतो कुठं, नांदेडला होतो बघा. मी नांदेडला तलवारी आणायला गेलतो. मी नांदेडहून हायकट, माझ्या संग गणेश खुने होते, एक मित्र होता माझा, मला नाही कोणाचा उल्लेख करायचा. मग मी आलो नांदेडहून 3:30-4 वाजता आलो असून केडगावला. माझे मित्र सचिन कोतकर म्हणून त्यांच्या बंगल्यावर होते. मग तिथं थांबलो होतो आम्ही. मग तिथून आम्ही तिथलं हुकलं. मग मडीला आलो, कानिपनाथाच्या मडीला. तिथं मित्र आमचे एकनाथ मरकड म्हणून,
मग आमचा तिथं प्लॅन झाला. पाटील म्हणले तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन. मग आम्ही मारलं. सरा झाला तो राडा. पण पोलिसांनी बी आम्हाला मारताना पाटील होते का तिथे? पाटील गेले पळून. मग पोलिसांनी आम्हाला एवढं टॉर्चर केलं. 7 दिवसाच्या 6 दिवसाच्या वर एखाद्या माणसाला मारलं तर पिशी घेत नाहीत. आमचे 11 दिवस पिशी घेतली. एवढं पोलिसांनी मारलं आम्हाला, ते मारच विचारू नका. आणि मारायचे कशामुळे? तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घ्या. कारण जरांगे पाटलाला ते आमचे तपास अधिकारी PI हे होते देशमाने साहेब. ते म्हणायचे, हे देशमाने साहेबांनी फोन लावला की हे म्हणायचे मला गर्व आहे माझ्या पोरावर संघटनेच्या, असं तसं ते बोलायचे. मग त्याला चिड यायची. लय मारायचे आम्हाला, काय सांगावं. अक्षरशः एवढा मार खाऊन बी 11 दिवस आम्ही ह्यांचं नाव नाही घेतलं. आणि एवढं हे करून बी आज त्या गोष्टीचं आपल्याला फळ काय आलं, ह्याने काय डाग लावलाय माझ्यावर. आणि मी ह्या एका तळतळीने बोलतोय. माझी कशाला बी कोणत्या बी गोष्टीला सामोरं जायची तयारी. माझं काय तपासायचं तर तपासा, पण खूप अन्याय केला. हे असा कुणावरच होऊ नये. बरं, दुसरं का तुम्हाला सदावर त्यांना मारण्याचा प्लॅन का केला होता? करायचा होता, पण हेच विषय डायव्हर्ट करण्यासाठी करायचं होतं ते. नारायणगडावरला कार्यक्रम. हा, नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणूनच. पण हे चांगल्या नाहीत ह्या गोष्टी. हे शेवटी कायद्याचं राज्य. त्या टायमाला हुड होत होतं. महाराजाच्या काळात ते काळ वेगळा होता, हे काळ वेगळा, हे कायद्याचं राज्य. आणि कसं आहे, मग असं समजा आपल्याला भडकिल्यावर माणूस आक्रमक होतो आणि ह्या गोष्टी घडतात. पण इथून पुढं घडू नाहीत. आणि मराठाच्या पोराला मला एवढंच सांग नाही बाबा, हे एसट्या जाळणं, दगडफेक करणं, ज्याची त्यालाच खेटावं लागतं. तुमच्याच आईबापाला तुम्हाला सोडावं लागतं. कोण कोणासाठी धावून येत नाही, काय नाही. आज मी बघितलं ह्या जाळपोळीमध्ये आमदाराचे बंगले जाळे, एसट्या जाळ्या, कुठं काय न केलं, लय धिंगाणा केला पोराने त्या दगडफेकमध्ये. ज्याच्या त्यालाच खेटावं लागत असते. तुम्हालाच तारकी करावं लागते, तर तुमच्या तारकी दुसऱ्याला करता येत नाहीत. तुमच्याच आईबापाला तुम्हाला सोडावं लागते. इथून पुढं कोणाचं ऐकून असे आंदोलनं हे काय करू नका. आज बी मी बघतोय, माझे मित्र आहे का, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन निघली होती, राजसाहेब ठाकरे त्या पक्षाचे अध्यक्ष होते. आणि त्या टायमाला माझ्या मित्राने काय बस फोडल्या होत्या. तारखे करू बेजार झाले. आताशी कुठेतरी त्या केस सुटल्यात. त्या गोष्टीला झालं 12, 13, 15 वर्ष झाली असते ना. पण आता मी काय म्हणतोय, तुम्ही हे करू नका. ज्याची त्यालाच खटावं लागते. काय म्हणते, दूध पोळलं तर ताक फुकून प्यायला पाहिजे, तशी गोष्ट आहे. ह्या गोष्टीत पडू नका. आणि आपण आपला संसार पाणी हे बघा. जे काय आहे ते कायद्याच्या लढाई चालूच राहील. पण ह्या गोष्टीचा एकदा झाल्याच्या नंतर खूप पश्चाताप येतो. आणि तुम्ही काय बाबा हो असं काय करू नका. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. अमोल भाऊ, मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. जे तुम्ही सांगितलं की तुमचं जर गबाळ बाहेर आलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. नेमकं जरांगेंचं तुम्हाला एवढं काय माहिती? मी 15 वर्ष सांग राहतोय म्हणल्यावर मला नाकापासून तर केसा पोस्तूर सर माहिती. मग ते ये नाही SIT चौकशी तर नार्को टेस्टमध्ये. आता माझंच नाव बदनाम झालंय म्हणल्यावर मी तुमचं नाव बदनाम करायला लागलो नाही. उलट चांगलं आहे ना. तुम्ही जर त्याच्यात जर निर्दोष निघले तर उलट चांगली गोष्ट आहे ना. आणि मी जर केलं असलं तर मी जर गटलो त्याच्यात तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना. मी तर अशी तशी नाही. मी काय म्हणतोय, समाजाने मला भर चौकात कुठं लटकायचं आणि काय मग आतडी काय सोलून काढायचे तर काय एकदम घाण शिक्षा द्या, माहिती भोगायला तयार आहे मी जर केलं असलं तर. पण विनाकारण मी कशाला डाग लावू मरून? मी नाही ना मरू शकत डाग लागून. बरं, तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये आणखीन एक गौप्यस्फोट केला होता का? महायुतीमधीलच 2 आमदारांचं खतीकरण करण्याचा प्लॅन रचला. नेमकं कोण आमदार आहेत? मग काय सांगितलं ना, सुरेश अण्णा धस ही आमची गेवरायची. ती तर आहेतच परळीची. नेमकं का खतीकरण करायचं? नेमका कसा प्लॅन असला होता? कोणत्या मार्फत करायचं होतं? त्या दादा गरुडलाच माहिती त्याला काय सिद्ध करायचं होतं त्याच्यामध्ये. ते दादा गरुड सांगेल ना. मग धनंजय देशमुखांना देखील मॅनेज केलं होतं असं म्हणलं होतं. नेमकं काय प्रकरण होतं ते सुद्धा? ते दादा गरुडनीच केलं तो परस्पर. त्याला काय ते कसं काय ते बनवित होता लोकांना कसं नाही. फक्त त्याला शिवच वाघ भेटला असं की त्याचं सऱ्याचंच तांब पितळ उघडं पडलं या वाघानेच. त्याने मीच ते म्हणतोय मला एवढं लोकाला हो भय की. पण मी नीटच केला. कुठं गायब झाला बायकोला घेऊन मिळच नाही. आणि कुठं निघालायचा, कुठं गेला आणि काय गेलाय. तर पण चांगल्या नाहीत ह्या गोष्टी. असं करायला नाही पाहिजे. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं सोपं नाही. ह्याचे परिणाम खूप वाईट भोगावं लागतात एखाद्यावर. विनाकारण काही बी आरोप केले हे कौरक सिद्ध होत असतात. समाज कौरक पाठीमागा राहत असतो. ह्या गोष्टीचा आहे का सारा अभ्यास करायला पाहिजे. कधी बी योग्य दिशेने चालायला पाहिजे. कधी कुणाच्या
ह्याच्यात वैयक्तिक ह्याच्यात पडू नाही काही नाही. आणि जे करायचं ते निर्मळ मनाने करा. विनाकारण कोणाला टार्गेट करू नका, कोणाला एकरी भाषेत बोलू नका. तुम्हाला जे तुमचं लढा न्यायचा आहे पुढं ते बिंदास न्यायचा. त्या लढ्यात आमचा बी तुम्हाला सपोर्ट राहील, पण एकदम चुकीच्या मार्गाने कुठं चलू नका, एवढंच मग सांगणे. बरं, आता विधानसभेच्या निवडणुकापूर्वी तुम्ही आणखीन एक चॅनलसोबत बोलताना गौप्यस्फोट केला. एक सुरुवातीला ठरलं होतं की समाजाला घेऊन निवडणुका लढायच्यात. यामध्ये बीडमधील ज्योती मेटे असतील, बापू खांडे असतील आणि दुसरे अनिल जगताप यांच्यामध्ये नेमकं तिघांचं लढायचं ठरलं होतं समाजाकडून. नेमकं पुन्हा पुढे काय झालं? मग मी तेच सांगतोय ना, इनाकराव स्वर्गीय इनाकराव मेटे यांच्या मंडळी, ज्योतिताई मेटे, कुंडलिक बाप्पू खांडे, अनिलदादा जगताप, ही सारी टीम ठरून कुठे गेली बीडची की बाबा कोण उमेदवार द्यायचा. आपला इथं मराठ्याचाच आमदार झाला पाहिजे, कारण ओबीसी दोन्ही बी ओबीसी होते. तर मग म्हणले नारायणगडावर चिठ्ठी काढा जाऊन. मग गेले तिथं, अनिलदादाची निघली, माघार कुणी घेतले नाही. मी अनिलदादाचा प्रचार करतोय. हो, नानदेव कॅसेट कुठं गायब झाला, नंतर 1-2 दिवस दिसला, पुन्हा कुठं गायब झाले, काही मिळच नाही. बरं ते झालं, चिठ्ठी कुणाची निघली? अनिलदादाची चिठ्ठी निघली होती आणि मी प्रचार करतोय ना अनिलदादाचा. मग असं काय झालं बाबा की डायरेक्ट एकदम एवढं पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं की अनिलदादाचं सर आहे का रिवाज कार्यक्रम झाला तिथं. दाजीच केलं सर. वंजारी समाजाकडून झालं तर आपले योगेश क्षीरसागरची मंडळी समजा वंजारी समाजाची असं मला कळलंय. हा, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून दाजी झालं. तर मग इकडून पाटलाने असं केलं की मग तुम्ही बी दाजी बघा, कारण संदीप क्षीरसागरांची मंडळी मराठा आहे. पण अचानक का वातावरण फिरवलं? मग तेच ना, दाजी करूनच वातावरण फिरलं. मग ते दाजीचे एक ब्लॅक गाडी, मग काय ते गाबाळ, ते लय मोठा विषय. नाही तर 100% अनिलदादा आहे का आमदार झाले असते. एवढं वातावरण पॉझिटिव्ह झालं. आणि ते असं अख्ख्या मतदारसंघातल्याला माहिती, त्याच्यामुळे काही विशेष नाही. ते दाजीच झालं मग शेवटला. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. मंगेश साबळेंचा काल पराभव झालेला आहे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये. नेमकं त्याबद्दल कसं बघताय? कशामुळे झालं असेल? तिथं एक होतकरू सरपंच ऐका ना, बघा ना, वैयक्तिक त्या माणसाला वैयक्तिक स्वतःच्या बळावर 1.5 लाख मतदान पडले लोकसभेला. पाटलाने एवढा विरोध करून पाटील काय नाही बोलले त्या माणसाच्या विरोधात त्या टायमाला. आणि नंबर 1 माणूस आहे बरं का. उद्या भविष्यात ते लय मोठा चेहरा आहे, हे माया तोंडातून मी सांगतो. विरोध का केला असेल? समाजातलाच असेल. मग पाटलाचं काय माहिती का, मोठं कोणाला होऊन द्यायचं नाही, मीच पाहिजे एकटा. आणि मी काय म्हणतोय माहिती का, होऊन द्या ना मोठा. आता मीच काय म्हणतोय, मंगेश दादा साबळे हे भविष्यात लय मोठा चेहरा आहे महाराष्ट्रात. कारण आपल्याला काय घेणं देणं नाही, जे ते आपोआपल्या पद्धतीने मोठे होते, तर त्यांचं जे कर्तव्य, जे काम करते त्या कामावर ते त्यांच्या बळावर मोठे होते. तर आपण कशाला विरोध करायचा? ह्याने किती विरोध केला लोकसभेला. बरं, लोकसभेला तर तुमच्या मागं एवढं पॉवर होता, तुम्ही जे करायचं तेच केलं, विरोधच केला डायरेक्ट इकडंच. ते बिचारा खासदार झाला असतं त्या टायमालाच. पण आज विषय असा झाला, जिल्हा परिषदला ते ह्यांना भेटला तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कारण ओबीसी समाजाचं कुठेतरी मन दुखलं ना, मग झालं ना, सारा जातीवादच झाला ना. त्याच्यामुळं काय हे राजकारणात पाटलाने नव्हतं पडायला पाहिजे. ह्याच्यामुळं खूप समाजाचं नुकसान. नार्को टेस्टची देखील मागणी केली जाते. नेमकं तुमचं म्हणणं काय? कोणाकोणाचे नार्को टेस्ट केली पाहिजे आणि तुम्ही तयार आहेत का नार्को टेस्टसाठी? मी नार्को टेस्टला तयार आहे आणि पाटलाची माझीच व्हायला पाहिजे ना. मी कशाला कोणाची म्हणेन? मला जर ज्याने सुपारी दिली त्याच्यात मी ऑटोमॅटिक नाव घेईन का नाही? समजा मला धनंजय मुंडे साहेबांनी सुपारी दिली, मग ते नाव येईन का नाही नार्को टेस्टमध्ये? जर मला समजा तुम्ही सुपारी दिली, तुमचं नाव येईन की नाही नार्को टेस्टमध्ये? मग हो दे ना दोघातच. मी जे समजा क्वेश्चन विचारेन ते तिथं, पण पुन्हा लाईव्ह पत्रकार हे सर तिथं, आणि लाईव्ह नार्को टेस्ट व्हायला पाहिजे दोघांची बी. आपली माघारच नाही, आपण करणार त्याला डर कसला? आणि काय माझं कुठंच काय नाही, मी नागो आहे, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. आणि मला माहिती, मला लय टार्गेट झालेलं आहे. मला कोणी काय ते कमेंट करते काय सांगते, ते मारून बी टाकते ना, कुठं काही बी करते. पण मी माघार घेणार नाही. मी आहे का पालत्या काळजाचा आहे, मी मरण शिव करीन, पण शरण कुणाला जाणार नाही. आणि हे डाग लावून तर कधी मरणार बी नाही. त्याच्यामुळं माझ्या कोणी नादी लागून पण त्या पैशाला चाटायचं काय सांगा, किती सांगितलं? पुरावे बी आहे. तर काय ती रक्कम लय मोठी, म्हणजे मी माझ्या गावात आहे का सगळ्यात मोठं झालं असतो, एवढी रक्कम होती. पण मला काय करायचंय? मला एवढा मोठा डाग लागला आणि त्या पैशाला चाटायचंय काय? मी असं भिकारी राहीन, पण डाग लावून कधी मारणार नाही. 100 बडकरी 1 पैशावालेत, कोण कोणाला ओळखीत नाही. आता माझ्या गावातच 100-50 एकर वालेत, यांना 4-2 गावं सोडून कोणी ओळखीत नाही. मला अख्खा महाराष्ट्र ओळखीत होता ना. 1.5 एकर जमीन, दोघा भावात आहे 4 एकर जमीन, 2 एकर समजा मला जमीन आहे, पण अख्खा महाराष्ट्र ओळखीत होता ना. ह्याने डाग लावला ना, मग मला काय करायचं त्या पैशाचं? मी मग डाग धुण्यासाठीच मी मग संघर्ष सुरू आहे ना. आणि संघर्षात माझ्या बाजूने कुणीच नाही. महाभारतात तरी भगवान श्रीकृष्ण होते 5 पांडवाच्या बाजूने, माया मागं तर कोणीच नाही.
येईन पाठीमागे एखादा श्रीकृष्णासारखा धावून कधी ना कधी सत्याच्या बाजूने बरोबर देव कुणाला ना कोणत्या रूपात देत असतो. येईन माझ्या पाठीमागे उभी एखादा श्रीकृष्ण. मे बी मान तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की पाटील अगोदर उपोषण करायचं, पाटलांच्या मेहण्याकडे साधे राहायला घर नव्हतं आणि 500 रुपये रोजानं लोकेशनला होता. नंतर आता इतकी परिस्थिती तुम्ही सांगितलं सुधारली, नेमकं हे कसं काय झालं? मग तुम्हीच बघा ना, उपोषणाच्या अगोदर तर काहीच नव्हतं ना. तेच बिचारा 500-700 रुपये रोजाने वाळूच्या लोकेशनला होता. आज त्या माणसाकडं का हायवा, 4 व्हीलर गाडी, बंगला, शेती, बाडी सर कुठून आलं बाबा? मग हे असं काय, कुठं काय वाळू उपसिताने काय सोनं सापडलं का, हिरे सापडले, काय झालं काय? मग मला हेच कळा नाही ना. डायरेक्ट एकदम एवढी समजा बदल काय झाला, हे प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजेत ना. मी म्हटलं काय, माझ्याकडे जर काय निघलं तर मी बी आहे ना, ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. मी माझी कशात बी तयार आहे ना. पण विनाकारण मला नका टॉर्चर करू. पाटलांनी मेहण्याला NPDAच्या कारवाईतून वाचवण्यासाठी कुठल्या तरी नेत्याच्या पाया देखील पडले होते, असा तुम्ही गौप्यस्फोट केला. नेमकं ते काय प्रकरण होतं? कोणती कारवाई होती आणि का होईल? आता ते ये ना, SIT मध्ये येईन ना, कोणाच्या पाय पडले, काय झालं, NPD कशी नाही पडली, ते सर येईन त्या ह्याच्यात येईनच ना. इथं काय आता ते येणार सर, SIT मध्ये नार्को टेस्टमध्ये येणार. माझा शेवटचा प्रश्न आहे अमोल भाऊ तुम्हाला. आज सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात तुमचा समाज संपूर्ण तुमच्या विरोधात आहे, पाटलांच्या बाजूने. नेमकं त्या समाजाला काय सांगणं आहे तुमच्या सध्या ही जी परिस्थिती चालू आहे? आता समाज माझ्या विरोधात नाही, माझ्या बी बाजूने आहेत भरपूर. मला फोन हे येतात, कारण मग मी जे सत्य तेच मांडलं ना. सुशिक्षित जे लोक ते आहेत, पण ग्रामीण भागातले काही समजा सोशल मीडियावाले ह्याच्यावाले मला ट्रोल करते, तर ते बी माझेच बांधवत. जाऊ दे, आज शिव्या देते, उद्या त्यांना सरळ दूध पाणी झाल्यावर त्यांना बी पश्चाताप त्या गोष्टीचा होईल. कारण कसं असतं माहिती आहे का, 15 वर्षात मला पाटील कळले नाही तर 2 वर्षात ह्यांना काय कळलं, ह्या नवीन आलेल्या समजा मुलाला, ह्यांना सोशल मीडियावाल्याला. पण काय त्या टायमाला वेळ निघून गेलेला असन, त्या टायमाला काय मी असन किंवा नसन, वेळ निघून गेलेला असन, त्या टायमाला मस्त ह्यांचं लय मन दुखते ना. पण त्या गोष्टीला आपण नाहीत की कुणाच्या तोंडाला हात लावता येत नाही. आता एवढा मोठा समाज लय बोलते, तर खालीवर काही बी बोलून द्या, दूध पाणी होईन. मग समजा सर समोर आल्यावर मग त्याला कळन खरं कोण आहे, खोटं कोण आहे, योग्य वेळेला कळन. नक्कीच मंडळी, आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते होते अमोल खुने. त्यांनी अनेक गौप्यस्फोट आपल्या या coverage.comच्या विशेष मुलाखतीमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये मंगेश साबळेंचा लोकसभेला पराभव झालेला असो, त्याचबरोबर या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मराठा समाजाचं OBC म्हणून सुरुवातीला वातावरण असताना अनिल जगताप यांना मराठा समाजानं पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं. त्याचबरोबर अमोल खुने यांनी सांगितलं की एक मराठा सेवक आणि मराठा आंदोलक म्हणून सुरुवातीपासून मी त्यांच्या प्रचाराला लागलो होतो, परंतु मध्येच मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला आणि संदीप क्षीरसागर यांना कशा प्रकारे पाठिंबा दिला. एक ब्लॅक स्कॉर्पिओ होती, त्यामध्ये काय गबाळ आलं, असे अनेक गौप्यस्फोट या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर नार्को टेस्ट करा, त्यासाठी देखील गौप्यस्फोट अमोल खुने यांनी या coverage.comच्या मुलाखतीमध्ये केलेले आहेत. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. नवनवीन अपडेटसाठी coverage.comला सबस्क्राईब करायला विसरू नका.